नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे आपलं अपडेट मराठी या युट्यूब चॅनलवरती. आज आपण कारागृह विभागातील गट क पदभरतीची जाहिरात या ठिकाणी बघणार आहोत. तर या पदभरतीमध्ये एकूण 255 जागा भरायच्या आहेत आणि ही पदभरती सरळ सेवा परीक्षेमार्फत होणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला पुढे पदं दिलेली आहेत. तर पहिलं पद दिलं आहे लिपिक, याचे 125 पदं भरायची आहेत. यामध्ये 19,900 ते 63,200 एवढी वेतन श्रेणी आहेत. तर यासाठी अर्हता कोणत्याही शाखेची पदवी त्या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक, यासाठी एकूण 31 पदं आहेत. यामध्ये 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी असणार आहे. यासाठी देखील कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तिसरं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी, यासाठी 4 पदं त्या ठिकाणी आहेत. यामध्ये 38,600 ते 1,22,800 एवढं त्या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहेत. यासाठी 10वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मिनिट व टाइप रायटिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी 40 प्रति शब्द मिनिट आवश्यक आहे. पुढचं पद आहे मिश्रक, यासाठी 27 पदं रिक्त आहेत. यामध्ये 29,200 ते 92,300 या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे. तर यासाठी 10वी 12वी किंवा तत्सम व औषधी व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी कौन्सिलला नोंदणी आवश्यक आहे. म्हणजे ते तुम्हाला बी फार्म किंवा डी फार्म त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे लायसन्स त्या ठिकाणी लागणार आहे. पुढे शिक्षक या पदासाठी 12 रिक्त पदे आहेत. त्यामध्ये 25,500 तर 81,100 या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता SSC किंवा HSC तसेच शिक्षण पदविका म्हणजेच डी.एड त्या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा जर तुम्हाला पूर्वानुभव असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर शिवणकाम निर्देशक याचे 10 पदं रिक्त आहेत. यासाठी 25,500 तर 81,100 या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे. यासाठी 10वी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे म्हणजे ITI मास्टर टेलर प्रमाणपत्र, टेलरिंग फर्ममध्ये 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे तिथे ITI तुमचा झालेला असावा आणि त्याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स पण असायला हवं. सुतारकाम निर्देशक यासाठी 10 पदं रिक्त आहेत. इथे 25,500 ते 81,100 वेतन श्रेणी असणार आहेत. यामध्ये 10वी त्याचबरोबर ITI तुमचा झालेला असावा, सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील 2 वर्षांचा तुम्हाला व्यवहार असल्याचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा व्यावहारिक अनुभव असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. पुढचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, याचे 8 जागा रिक्त आहेत. यामध्ये 29,200 ते 92,300 एवढं वेतन श्रेणी असणार आहे. यामध्ये भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिजिएट परीक्षा किंवा HSC उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. पुढे बेकरी निर्देशक म्हणून 4 जागा रिक्त आहेत. यासाठी 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी असणार आहे. यासाठी 10वी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरीमध्ये क्राफ्टमॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठीचे सक्षम असल्याबाबतचे प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक त्या ठिकाणी असणार आहे. पुढे दिले तानाकार, यासाठी 6 पदं रिक्त आहेत. यासाठी 25,500 ते 81,100 वेतन श्रेणी असणार आहे. यामध्ये 10वी 12वी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे समतुल्य तानाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वार्पिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक असणार आहे. पुढचं पद आहे विणकाम निर्देशक, यासाठी 2 पदं रिक्त आहेत. यासाठी 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी असणार आहे. तर शासन मान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच 2 वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव आवश्यक आहे. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल. पुढचं पद आहे चर्मकला निर्देशक, यासाठी 2 पदं रिक्त आहेत. 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी आहे. SSC तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक त्या ठिकाणी आहे. पुढचं पद आहे यंत्र निर्देशक, यासाठी 2 पदं रिक्त आहेत. त्यामध्ये 25,500 ते 81,100 त्या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण असायला हवं. तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक म्हणजे मेकॅनिस्ट प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. पुढचं पद आहे निटिंग अँड व्हिविंग निर्देशक, यासाठी 1 पद रिक्त आहे.
यामध्ये 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी आहे. यासाठी 10वी 12वी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विविंग टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र व कॉर्पोरेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. पुढे करवत्या नावाचं त्या ठिकाणी पद आहे. यासाठी एक पद रिक्त आहेत. 25,500 ते 81,100 एवढी त्या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे. यासाठी 4थी उत्तीर्ण व सॉ मिलवर स्वायर कामाचा 1 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी आवश्यक आहे. पुढचं पद आहे लोहारकाम निर्देशक. यासाठी एक पद रिक्त आहेत. 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी आहे. यासाठी 10वी 12वी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शीट मेटल किंवा टीन स्मिथ वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षांचा अनुभव आवश्यक असून धातू उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे कातारी. त्याला टर्नर आपण म्हणूया. तर यासाठी 25,500 ते 81,100 एवढ्या त्या ठिकाणी वेतन श्रेणी आहे. यासाठी 10वी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे कातारी म्हणजे टर्नर प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षांचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक त्या ठिकाणी आहे. पुढचं पद आहे गृह पर्यवेक्षक. यासाठी एक पद रिक्त आहे. यासाठी 25,500 ते 81,100 एवढं त्या ठिकाणी वेतन असणार आहे. यासाठी SSC म्हणजेच 10वी ही परीक्षा इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र तसेच प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य त्या ठिकाणी दिले जाईल. 19वे पद आहे पंजाब व गालीचा निर्देशक. याचे एक पद रिक्त आहेत. इथे 25,500 ते 81,100 या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे. SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीच्या निर्मितीबाबत प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षांचा अनुभव त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. पुढे ब्रेल लिपी निर्देशक या पदासाठी एक पद रिक्त आहे. या ठिकाणी पात्रता SSC तसेच शासनमान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र व शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी आवश्यक आहे. पुढचं पद आहे जोडारी. त्याचं एक पद रिक्त आहेत. 25,500 ते 81,100 एवढं त्या ठिकाणी पेमेंट असणार आहे. यासाठी 10वी तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षांचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. पुढचं आहे पद प्रिपरेटरी. याची एक जागा रिक्त आहे. यामध्ये 25,500 81,100 पर्यंत वेतन श्रेणी आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे वार्पिंग सायझिंग वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षांचा त्या ठिकाणी अनुभव आवश्यक आहे. पुढचं पद आहे मिलिंग पर्यवेक्षक. याचं एक पद रिक्त आहे. 25,500 ते 81,100 एवढी श्रेणी आहे. यामध्ये 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वूलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वूलन मिलमधील मिलिंग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष 2 वर्ष काम केल्याचा अनुभव त्या ठिकाणी आवश्यक आहे. पुढचं पद आहे शारीरिक कवायत निर्देशक. यासाठी एक पद रिक्त आहे. 25,500 ते 81,100 ही वेतन श्रेणी असणार आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण तसेच शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष TDPE कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र त्या ठिकाणी आवश्यक आहे. पुढचं पद आहे शारीरिक शिक्षण निर्देशक. याचं एक पद रिक्त आहेत. वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 असणार आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण असायला हवं. त्याचबरोबर शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा BT पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य असणार आहेत. असे 255 पदे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. तर या पदांसाठी पात्रता आपल्याला दिलेली आहे. तर ह्या पदांसाठी भारतीय नागरिक असायला हवा. त्याचबरोबर वयोमर्यादा आपल्याला पुढे दिलेली आहेत. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षांपर्यंत त्या ठिकाणी वयोमर्यादा असेल. मागासवर्गीय उमेदवारांसाठी जास्तीत जास्त 43 वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी 45 वर्षे इतकी त्या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. खेळाडू उमेदवारांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा असेल. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष त्या ठिकाणी वयोमर्यादा असेल. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्ष एवढी त्या ठिकाणी वयोमर्यादा आहे आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा असेल. पुढे आपल्या परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना दिल्या आहेत. तर आपल्या पदाचे नाव दिले आहेत लिपिक आणि वरिष्ठ लिपिक.
तर या दोन्ही पदांसाठी एकूण 4 विषय असतील. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित. यासाठी प्रत्येक विषयाला 25 प्रश्न त्या ठिकाणी असतील आणि हे 25 प्रश्नांसाठी त्या ठिकाणी 50-50 गुण त्या ठिकाणी असतील. असे एकूण 100 प्रश्न असतील आणि यासाठी असतील 200 गुण आणि परीक्षेचा कालावधी असेल 2 तास म्हणजेच 120 मिनिटं त्या ठिकाणी आहे. पुढे दुसरं पद दिलं आहे लघु लेखक निम्न श्रेणी आणि उक्त नमूद क्रमांक 4 ते 25 मधील सर्व त्या ठिकाणी तांत्रिक पदांकरिता म्हणजे उरलेले जेवढे काही पदं असतील या सर्वांसाठी आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप दिले आहे. तर यामध्ये सुद्धा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान तसेच बौद्धिक चाचणी व अंकगणित असे 4 विषय असतील. यामध्ये प्रत्येक विषयाला 15 प्रश्न आणि 30 गुण त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे एकूण 60 प्रश्न आणि 120 गुण त्या ठिकाणी असतील. तसेच पुढे आपल्याला दिले बघा, तर लघुलेखक निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील जेवढे 4 ते 25 क्रमांकातील जेवढी पदं असतील यासाठी 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार प्रथम परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येईल. ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो. पुढील एक परीक्षा कालावधी, तर ऑनलाईन परीक्षा 1 तास 20 मिनिटे 80 मिनिटांची असेल. व्यावसायिक चाचणी 40 मिनिटांची त्या ठिकाणी असणार आहे. परीक्षेचे स्वरूप दिले विद्यार्थ्यांनो, इथे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT त्या ठिकाणी होणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण त्या ठिकाणी असणार आहेत. तर लिपिक व तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद सर्व पदांकरिता त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी असेल व राखीव प्रवर्ग ज्यामध्ये मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 900 रुपये फी असणार आहे. जे माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. करण्याची प्रक्रिया व कालावधी आपल्याला दिलेला आहे. तर अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 1 जानेवारी 2024 पासून ते 21 जानेवारी 2024 मध्यरात्रीपर्यंत असेल. ऑनलाईन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024 मध्यरात्रीपर्यंत त्या ठिकाणी असेल. परीक्षेचा दिनांक व कालावधी आपल्याला www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. या व्हिडिओमध्ये आपण कारागृह विभागातील गट क पदभरती संदर्भात त्या ठिकाणी माहिती घेतली. हा व्हिडिओ जर तुम्हाला